नमस्कार मुलांनो, आज आपण घेणार आहोत गणित आणि त्यामध्ये घटक आहे संख्यांचा लहान मोठेपणा. आता हा संख्यांचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा? अगदी साधं सोपं उदाहरण आपण घेऊया. तुमच्या मम्मीने हे 2 केक बनवले आणि तुम्ही घरामध्ये दोघं भावंड आहात. मग मला सांगा, तुम्ही यामधला कोणता केक घेणार? डावीकडचा की उजवीकडचा? मला तर असं वाटतंय की तुम्ही दोघंही भावंड त्या डावीकडे न पाहता उजवीकडेच धावत जाणार आहात. का बरं? कारण तो केक मोठा आहे, बरोबर आहे. म्हणजे लहान मुलं तुम्ही इतकी हावरट असता कशासाठी? गोड खाण्यासाठी, की तुमच्या तोंडाचा जो आ वासून तुम्ही त्या खाऊकडे, मोठ्या खाऊकडे बघणार, हो की नाही? हे बघा, म्हणजे आता तुम्ही स्वतः आ करून बघा बघू. तुमच्या ओठाचा जो आकार आहे तो बघा असा आला असेल, दिसतंय या लाल चिन्हासारखा. जबडा आ वासला की त्याचा आकार हा ओठांचा हा असा होणार आहे. म्हणजे हेच चिन्ह आपल्याला शिकायचं आहे खरं तर, की जिकडे खाऊ मोठा आहे तिकडे त्याचा जबडा असा आ वासलेला येणार आणि जिथे खाऊ लहान आहे तिकडे त्या चिन्हाचं टोक येणार. आता दुसरा खाऊ, समजा मम्मीने 2 डेअरी मिल्क आणले बघा, तर तुमचा जबडा कुठे येणार? छोट्या डेअरी मिल्ककडे की मोठ्या डेअरी मिल्ककडे? हा बघा, दिसतंय. म्हणजे ते जे टोक आहे लाल, ते टोक लहान चिन्हाकडे, लहान खाऊकडे येणार आणि जे उघडलेलं तोंड आहे ते मोठ्या खाऊकडे येणार. म्हणजे या लाल चिन्हाचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल. या लाल चिन्हालाच म्हणतात पेक्षा लहान पेक्षा मोठा. आता यावरूनच आपण काही गोष्टी शिकणार आहोत, की कोणतीही 2 अंकी संख्या ही कोणत्याही 1 अंकी संख्येपेक्षा मोठी असते. उदाहरण पाहूया. आता एकीकडे 28 आहेत, एकीकडे 3 आहेत. समजा आईने 28 तिळाचे लाडू केले आहेत, तिळगुळाचे लाडू करतो ना, आणि एकीकडे 3 आहेत. तुम्ही कोणते घेणार? बघा, त्या जबड्याचा जो आ वाचलेला आहे तो कोणत्या बाजूला आलाय? 28 कडे. अजून एक उदाहरण घेऊया. एकीकडे 9 लाडू आहेत आणि एकीकडे 87 आहेत. मग कुठे येणार चिन्ह? बघा, हो की नाही? म्हणजे 1 अंकी संख्येपेक्षा ही 2 अंकी संख्या नक्कीच मोठी असते. अजून एक नियम, सेम टू सेम असाच नियम पाहूया. कोणतीही 3 अंकी संख्या ही कोणत्याही 2 अंकी संख्येपेक्षा मोठी असते. उदाहरण पाहूया. 537 आणि एकीकडे आहेत 20. 20 ही 2 अंकी संख्या आहे. मग 2 अंकीपेक्षा 3 अंकी नक्कीच मोठी. मग चिन्ह कोणतं येणार? हे बघा. अजून एक उदाहरण पाहूया. इथे चिन्ह कोणतं येईल? हे येईल. अजून एक असाच नियम आहे. कोणतीही 4 अंकी संख्या ही कोणत्याही 3 अंकी संख्येपेक्षा मोठी असते. उदाहरण पाहूया. 5612 आणि एकीकडे आहेत 146. अर्थातच कोणती संख्या मोठी येणार? 5000 वाली. अजून एक उदाहरण पाहूया. 361 आणि 8941. चिन्ह हे नक्कीच 4 अंकी संख्येकडे येणार, कारण 3 अंकी लहानच असणार त्याच्या पुढे. आता बघा, जर दोन्ही संख्या 4 अंकी असतील तर जिचा 1000 स्थानातला अंक मोठा ती संख्या मोठी. बघा, आतापर्यंत तुम्ही कसं एकीकडे 3 अंकी एकीकडे 4 अंकी, त्यामुळे तुम्ही सहज ओळखत होतात. पण आता दोन्हीकडे 4 अंकी आहेत. मग कसं बरं ओळखायचं? तर जिचा 1000 स्थानचा अंक मोठा ती संख्या मोठी. बघा, आधी 6 मोठे आहेत आणि इकडे 5 आहेत, म्हणजे नक्कीच हे चिन्ह येणार 6000 वाल्याकडेच. अजून एक पाहूया. 1839 आणि 3215. 1000 स्थानी बघा कोण मोठे? 1 मोठा का 3 मोठं? 3 मोठे, बरोबर. अजून एक नियम पाहूया. म्हणजे हे बघा, जिथे 1000 स्थानातला अंक मोठा आहे ते तुम्हाला अधोरेखित करून दाखवलेला आहे.
तो मोठा असेल ती संख्या मोठी. हजार स्थानचे अंक सारखे असतील तर शतक स्थानचे अंक पाहून ठरवावे. बघा आता इथे हजार स्थानी दोन्हीकडे 9 आले, मग कसं कळणार की कोणती मोठी आणि कोणती लहान? मग अशा वेळेला शतक स्थानी बघायचं की एकीकडे 3 आहेत आणि एकीकडे 1 आहे, मग 3 मोठे. अजून एक उदाहरण पाहूया. बघा दोन्हीकडे हजार स्थानी 6 आहे, पण शतक स्थानी एकीकडे 2 आहेत एकीकडे 8 आहेत, म्हणजे 8 अंकवाला मोठा. लक्षात येते? अधोरेखित करून दाखवले बघा. शतक स्थानी आपण बघायचं आणि ठरवायचं की कोण मोठं. आता बघा हजार स्थानचे अंक पण सारखेच, शतक स्थानचे अंक सुद्धा समान आहेत. मग अशा वेळेला दशक स्थानावरून संख्यांचा लहान मोठेपणा ठरवावा. बघा हजार स्थानी 7 आहेत, तिकडे पण 7 आहेत. शतक स्थानी 9 आहेत, तिकडे सुद्धा 9च आहेत. मग अशा वेळेला दशक स्थानी काय आहे ते बघायचं. एकीकडे 5 आहेत, एकीकडे 0, अर्थातच 5 मोठे. अजून एक उदाहरण पाहूया. बघा हजार स्थानी 5, तिकडेही 5. शतक स्थानी 4, तिकडेही 4. मग दशक स्थानी इकडे 1 आहे, तिकडे 3 आहेत, अर्थातच 3 मोठे. सगळ्यांना दशक स्थानाला अधोरेखित करून दाखवलेलं आहे. यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की लहान संख्या मोठी संख्या कशी ओळखावी. आता आजचा स्वाध्याय करा, खालील सारणी म्हणजेच तक्ता पूर्ण करा आणि वहीत हा लिहून ठेवा. धन्यवाद.